नमस्कार। आज आपण ज्योतिषशास्त्रातील अत्यंत भावनिक, प्रेमळ आणि कुटुंबप्रिय मानल्या जाणाऱ्या कर्क राशीबद्दल जाणून घेणार आहोत। अनेक कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात एक प्रश्न नेहमी असतो, माझे कोणत्या राशींसोबत सर्वात चांगले जमतं? प्रेम आणि विवाहासाठी कोणती रास सर्वोत्तम आहे? किंवा कोणत्या राशींसोबत नाते टिकवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात? ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीची ऊर्जा, स्वभाव आणि भावनिक गरजा वेगळ्या असतात। त्यामुळे काही राशी कर्क राशीच्या व्यक्तींना नैसर्गिकरित्या समजून घेतात, तर काही राशींसोबत मतभेद निर्माण होऊ शकतात। आज आपण कर्क राशीचा स्वभाव, प्रेमातील वागणूक, मैत्री, विवाह आणि कोणत्या राशींसोबत त्यांचे सर्वाधिक जुळते हे सविस्तर जाणून घेणार आहोत। कर्क राशीचा मूळ स्वभाव। कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र असल्यामुळे या राशीच्या व्यक्ती अत्यंत भावनिक, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाच्या असतात। त्यांना नातेसंबंध, कुटुंब आणि आपल्या जवळच्या व्यक्ती खूप महत्त्वाच्या वाटतात। कर्क राशीचे लोक मनाने खूप कोमल असतात आणि इतरांच्या भावना सहज समजू शकतात। त्यामुळे ते नेहमी आपल्या प्रिय व्यक्तींची काळजी घेतात आणि त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या स्वभावात माया, आपुलकी आणि जिव्हाळा भरपूर असतो। कर्क राशीचे लोक सुरक्षितता आणि स्थैर्य शोधणारे असतात। घर, कुटुंब आणि भावनिक नाती यांच्याशी त्यांचे विशेष जुळलेपण असते। मात्र ते कधी कधी जास्त भावनिक होतात आणि छोट्या गोष्टीही मनाला लावून घेतात। मूड बदलणे आणि भूतकाळातील गोष्टी आठवत राहणे ही त्यांची एक कमतरता मानली जाते। तरीही त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि प्रेम करण्याची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते। कर्क राशीची खरी ओळख म्हणजे प्रेम, काळजी, भावना आणि कुटुंबासाठी असलेले निस्वार्थ समर्पण। कर्क आणि वृश्चिक राशी स्वर्गात बनलेली जोडी। कर्क आणि वृश्चिक राशीची जोडी ज्योतिषशास्त्रात सर्वात मजबूत आणि भावनिकदृष्ट्या परिपूर्ण जोड्यांपैकी एक मानली जाते। या दोन्ही राशी जलतत्वाच्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक, भावनिक जुळवाजुळव निर्माण होते। कर्क राशी प्रेम, काळजी आणि भावनिक सुरक्षितता शोधते, तर वृश्चिक राशी नात्यात पूर्ण निष्ठा, विश्वास आणि खोल भावनिक बांधिलकीची अपेक्षा ठेवते। त्यामुळे या दोघांचे नाते अतिशय गहिरे आणि अर्थपूर्ण बनते। कर्क राशीची संवेदनशीलता आणि वृश्चिक राशीची तीव्रता एकमेकांना उत्तम प्रकारे पूरक ठरते। दोघेही आपल्या प्रिय व्यक्तींसाठी काहीही करण्यास तयार असतात आणि नात्याला सर्वात जास्त महत्त्व देतात। त्यांच्यातील विश्वास मजबूत असेल तर हे नाते काळाच्या कसोटीवरही टिकून राहते। जरी कधी कधी भावनांच्या भरात मतभेद निर्माण झाले तरी त्यांचे प्रेम आणि एकमेकांबद्दलची निष्ठा त्यांना पुन्हा जवळ आणते। म्हणूनच कर्क आणि वृश्चिक यांची जोडी अनेकदा स्वर्गात बनलेली जोडी म्हणून ओळखली जाते। कर्क आणि मीन रोमॅन्टिक स्वप्नाळू जोडी। कर्क आणि मीन राशीची जोडी प्रेम, भावना आणि समजूतदारपणाचा सुंदर संगम मानली जाते। या दोन्ही जलतत्वाच्या राशी असल्यामुळे त्यांच्यातील भावनिक बंध खूप मजबूत असतो। कर्क राशीचे लोक काळजी घेणारे, प्रेमळ आणि नात्यांना जपणारे असतात, तर मीन राशीचे लोक स्वप्नाळू, संवेदनशील आणि मनाने अत्यंत कोमल असतात। त्यामुळे दोघेही एकमेकांच्या भावना सहज समजू शकतात आणि एकमेकांना भावनिक आधार देऊ शकतात। या नात्यात प्रेमाची कमतरता कधीच जाणवत नाही। कर्क राशी मीन राशीला सुरक्षितता आणि विश्वास देते, तर मीन राशी कर्कच्या आयुष्यात रोमॅन्स, कल्पकता आणि आनंदाचे रंग भरते। दोघांनाही शांत, प्रेमळ आणि भावनिक नाते आवडत असल्यामुळे त्यांच्यातील जुळवाजुळव अधिक घट होत जाते। जरी दोघेही कधी कधी जास्त भावनिक होत असले तरी त्यांची समजूतदार वृत्ती अनेक समस्यांचे निराकरण करते। म्हणूनच कर्क आणि मीन यांची जोडी प्रेम, आपुलकी आणि निस्वार्थ समर्पणाने भरलेली एक रोमॅन्टिक स्वप्नाळू जोडी मानली जाते। कर्क आणि वृषभ स्थैर्य आणि प्रेमाचा संगम। कर्क आणि वृषभ राशीची जोडी ज्योतिषशास्त्रात अत्यंत सुसंवादी आणि दीर्घकाळ टिकणारी जोडी मानली जाते। कर्क राशीचे लोक भावनिक, प्रेमळ आणि कुटुंब केंद्रित असतात, तर वृषभ राशीचे लोक स्थिर, विश्वासू आणि सुरक्षिततेला महत्त्व देणारे असतात। त्यामुळे या दोघांच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि स्थैर्य यांचा सुंदर समतोल निर्माण होतो। कर्क राशीला भावनिक आधार आणि आपुलकी हवी असते, जी वृषभ राशी मनापासून देते। दुसरीकडे वृषभ राशीला नात्यात विश्वास आणि स्थिरता हवी असते, जी कर्क राशी सहजपणे प्रदान करते। दोघांनाही घर, कुटुंब आणि नातेसंबंध यांना विशेष महत्त्व असते। त्यामुळे त्यांचे नाते केवळ प्रेमापुरते मर्यादित राहत नाही, तर ते एक मजबूत आणि सुरक्षित आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करतात।
आर्थिक बाबतीतही ही जोडी उत्तम नियोजन करू शकते. परस्पर आदर, निष्ठा आणि काळजी यामुळे त्यांचे नाते दिवसेंदिवस अधिक मजबूत होत जाते. म्हणूनच कर्क आणि वृषभ यांची जोडी स्थैर्य, विश्वास आणि खऱ्या प्रेमाचा सुंदर संगम मानली जाते. कर्क आणि सिंह, आकर्षण पण अहंकाराचा संघर्ष. कर्क आणि सिंह राशीची जोडी सुरुवातीला खूप आकर्षक आणि प्रभावशाली वाटू शकते. सिंह राशीचे लोक आत्मविश्वासू, उत्साही आणि नेतृत्व करणारे असतात, तर कर्क राशीचे लोक प्रेमळ, भावनिक आणि काळजी घेणारे असतात. सिंह राशीला कौतुक, सन्मान आणि लक्ष आवडते, तर कर्क राशीला प्रेम, भावनिक आधार आणि सुरक्षितता हवी असते. त्यामुळे सुरुवातीला दोघेही एकमेकांच्या गुणांकडे आकर्षित होतात आणि नात्यात उत्साह निर्माण होतो. मात्र कालांतराने स्वभावातील फरकामुळे काही मतभेद निर्माण होऊ शकतात. सिंह राशीचा अहंकार आणि कर्क राशीची भावनिक संवेदनशीलता यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता असते. कर्क राशीला दुर्लक्षित केल्याची भावना आली तर ते दुखावले जातात, तर सिंह राशीला सतत टीका किंवा भावनिक दबाव आवडत नाही. त्यामुळे संवादाचा अभाव नात्यात तणाव निर्माण करू शकतो. तरीही जर दोघांनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या आणि परस्पर आदर राखला तर हे नाते खूप सुंदर आणि मजबूत बनू शकते. सिंह राशी कर्कला आत्मविश्वास देते, तर कर्क राशी सिंहला प्रेम आणि भावनिक आधार देते. त्यामुळे ही जोडी आकर्षण, प्रेम आणि समजूतदारपणाच्या आधारावर यशस्वी ठरू शकते. कर्क आणि कन्या, समजूतदार नाते. कर्क आणि कन्या राशीची जोडी समजूतदारपणा, विश्वास आणि परस्पर आदर यांवर आधारित असते. कर्क राशी भावनिक, प्रेमळ आणि काळजी घेणारी असते, तर कन्या राशी व्यावहारिक, बुद्धिमान आणि जबाबदार असते. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या कमतरता भरून काढतात. कर्क राशी नात्यात प्रेम आणि भावनिक आधार देते, तर कन्या राशी योग्य मार्गदर्शन आणि स्थैर्य प्रदान करते. या नात्यात अनावश्यक नाट्य कमी आणि समजूतदारपणा जास्त असतो. दोघांनाही कुटुंब, जबाबदारी आणि दीर्घकालीन नातेसंबंध महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे त्यांच्यातील विश्वास दिवसेंदिवस अधिक मजबूत होत जातो. परस्पर सहकार्य, संयम आणि प्रामाणिकपणामुळे कर्क आणि कन्या यांचे नाते दीर्घकाळ टिकणारे, आनंदी आणि समाधान देणारे ठरते. कर्क आणि कर्क, भावनांचा महासागर. जेव्हा दोन कर्क राशीचे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचे नाते भावना, प्रेम आणि आपुलकीने भरलेले असते. दोघेही अत्यंत संवेदनशील, प्रेमळ आणि कुटुंबाला महत्त्व देणारे असल्यामुळे ते एकमेकांच्या भावना सहज समजू शकतात. या नात्यात काळजी, जिव्हाळा आणि भावनिक आधाराची कधीच कमतरता नसते. दोघांनाही सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण आवडत असल्यामुळे त्यांच्यात मजबूत भावनिक बंध निर्माण होतो. मात्र दोघेही जास्त भावनिक असल्यामुळे छोट्या गोष्टींचाही मनावर परिणाम होऊ शकतो. गैरसमज किंवा दुखावलेपण वाढू नये यासाठी मोकळा संवाद आवश्यक असतो. जर दोघांनीही संयम आणि समजूतदारपणा ठेवला तर हे नाते अतूट बनू शकते. प्रेम, विश्वास आणि भावनिक जवळीक यामुळे कर्क आणि कर्क यांची जोडी खऱ्या अर्थाने भावनांचा महासागर मानली जाते. कर्क आणि मेष, प्रेम की संघर्ष. कर्क आणि मेष राशीची जोडी आकर्षक असली तरी त्यांच्यात स्वभावातील मोठा फरक असतो. मेष राशीचे लोक धाडसी, उत्साही आणि जलद निर्णय घेणारे असतात, तर कर्क राशीचे लोक भावनिक, संवेदनशील आणि सुरक्षिततेला महत्त्व देणारे असतात. मेष राशीला साहस आणि स्वातंत्र्य आवडते, तर कर्क राशीला प्रेम, काळजी आणि भावनिक जवळीक हवी असते. यामुळे अनेकदा गैरसमज निर्माण होऊ शकतात. मेष राशीचा स्पष्टवक्तेपणा कर्क राशीला दुखावू शकतो, तर कर्क राशीची भावनिकता मेष राशीला जास्त वाटू शकते. मात्र दोघांनीही एकमेकांचा स्वभाव समजून घेतला तर हे नाते सुंदर बनू शकते. मेष कर्कला आत्मविश्वास देऊ शकतो, तर कर्क मेषला प्रेम आणि भावनिक आधार देऊ शकतो. परस्पर आदर आणि संवाद यांच्या जोरावर ही जोडी यशस्वी ठरू शकते. कर्क आणि मिथुन, वेगवेगळ्या जगातील लोक. कर्क आणि मिथुन राशीची जोडी खूप वेगळ्या स्वभावांची मानली जाते. कर्क राशीचे लोक भावनिक, संवेदनशील आणि नातेसंबंधांना प्राधान्य देणारे असतात, तर मिथुन राशीचे लोक चंचल, उत्साही आणि सतत नवीन अनुभवांच्या शोधात असतात. मिथुन राशीला स्वातंत्र्य आणि बदल आवडतात, तर कर्क राशीला स्थिरता, सुरक्षितता आणि भावनिक जवळीक हवी असते. यामुळे दोघांमध्ये अनेकदा विचारांचा संघर्ष होऊ शकतो. कर्क राशीला मिथुनचा बदलता स्वभाव अस्थिर वाटू शकतो, तर मिथुन राशीला कर्कची भावनिकता जास्त वाटू शकते. मात्र दोघांनीही एकमेकांच्या गरजा समजून घेतल्या तर नाते अधिक सुंदर बनू शकते. मिथुन कर्कच्या आयुष्यात उत्साह आणि नवीनता आणू शकतो, तर कर्क मिथुनला प्रेम, आधार आणि स्थैर्य देऊ शकतो.
योग्य संवाद आणि परस्पर आदर यांच्या जोरावर ही जोडी यशस्वी होऊ शकते. कर्क आणि मकर, विरोधी पण पूरक. कर्क आणि मकर राशी या ज्योतिषशास्त्रात एकमेकांच्या विरुद्ध राशी मानल्या जातात, परंतु याच कारणामुळे त्या एकमेकांना सुंदरपणे पूरक ठरू शकतात. कर्क राशी भावनिक, प्रेमळ आणि कुटुंब केंद्रित असते, तर मकर राशी व्यावहारिक, शिस्तप्रिय आणि करिअर केंद्रित असते. कर्क राशी नात्यात भावना आणि आपुलकी आणते, तर मकर राशी स्थैर्य, जबाबदारी आणि सुरक्षितता प्रदान करते. स्वभावातील फरकामुळे कधीकधी मतभेद होऊ शकतात. कर्क राशीला भावनिक अभिव्यक्ती महत्त्वाची वाटते, तर मकर राशी भावना कमी व्यक्त करते. मात्र दोघांनी एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेतला तर हे नाते अत्यंत मजबूत बनू शकते. मकर कर्कला आत्मविश्वास आणि दिशा देते, तर कर्क मकरच्या आयुष्यात प्रेम आणि भावनिक उबदारपणा आणते. त्यामुळे ही जोडी संतुलन, विश्वास आणि दीर्घकालीन यशाचे उत्तम उदाहरण ठरू शकते. कर्क आणि धनु, स्वातंत्र्य विरुद्ध भावनिकता. कर्क आणि धनु राशीची जोडी दोन वेगळ्या स्वभावांच्या व्यक्तींचे प्रतिनिधित्व करते. कर्क राशी भावनिक, संवेदनशील आणि नातेसंबंधांना खूप महत्त्व देणारी असते, तर धनु राशी स्वातंत्र्यप्रिय, साहसी आणि नवीन अनुभवांच्या शोधात असणारी असते. कर्क राशीला जोडीदाराची जवळीक, काळजी आणि भावनिक सुरक्षितता हवी असते, तर धनु राशीला मोकळेपणा आणि स्वतःच्या पद्धतीने जगणे आवडते. या फरकांमुळे कधीकधी गैरसमज निर्माण होऊ शकतात. कर्क राशीला धनुचा स्वतंत्र स्वभाव दुर्लक्ष केल्यासारखा वाटू शकतो, तर धनु राशीला कर्कची भावनिक अपेक्षा बंधनकारक वाटू शकते. मात्र दोघांनी एकमेकांच्या गरजा समजून घेतल्या तर हे नाते खूप समृद्ध होऊ शकते. धनु कर्कच्या आयुष्यात उत्साह आणि सकारात्मकता आणतो, तर कर्क धनुला प्रेम, आधार आणि भावनिक स्थैर्य देतो. परस्पर आदर, विश्वास आणि संवाद यांच्या जोरावर ही जोडी सुंदर आणि यशस्वी नाते निर्माण करू शकते. कर्क आणि कुंभ, वेगळ्या विचारांची जोडी. कर्क आणि कुंभ राशीची जोडी स्वभाव आणि विचारांच्या बाबतीत खूप वेगळी मानली जाते. कर्क राशीचे लोक भावनिक, संवेदनशील आणि नात्यांमध्ये भावनिक जवळीक शोधणारे असतात, तर कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचारांचे, तर्कशुद्ध आणि स्वातंत्र्यप्रिय असतात. कर्क राशी मनाने निर्णय घेते, तर कुंभ राशी बुद्धी आणि तर्काला अधिक महत्त्व देते. त्यामुळे अनेकदा दोघांच्या अपेक्षा आणि विचारांमध्ये फरक दिसून येतो. कर्क राशीला प्रेम, काळजी आणि सततचा भावनिक आधार हवा असतो, तर कुंभ राशीला वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वतःची जागा महत्त्वाची वाटते. यामुळे कधीकधी गैरसमज निर्माण होऊ शकतात. मात्र जर दोघांनी एकमेकांचा स्वभाव स्वीकारला तर हे नाते खूप काही शिकवणारे ठरू शकते. कुंभ राशी कर्कच्या आयुष्यात नवीन विचार आणि सकारात्मक बदल आणते, तर कर्क राशी कुंभला प्रेम, आपुलकी आणि भावनिक उबदारपणाची जाणीव करून देते. परस्पर आदर, समजूतदारपणा आणि मोकळा संवाद यांच्या आधारावर ही जोडी यशस्वी आणि संतुलित नाते निर्माण करू शकते. मैत्रीसाठी सर्वोत्तम राशी. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम मित्र वृश्चिक राशी, मीन राशी, वृषभ राशी, कन्या राशी. या राशी कर्क राशीच्या भावनांना समजून घेतात. विवाहासाठी सर्वोत्तम राशी वृश्चिक राशी, मीन राशी, वृषभ राशी, कन्या राशी. या राशींसोबत विवाह झाल्यास सुखी आणि स्थिर संसाराची शक्यता अधिक असते. कर्क राशीच्या व्यक्तींनी नात्यात काय लक्षात ठेवावे? प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. कर्क राशीचे लोक खूप संवेदनशील असतात, त्यामुळे छोट्या गोष्टींवर दुखावण्याऐवजी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करा. जोडीदाराने सर्व काही आपोआप समजून घ्यावे अशी अपेक्षा ठेवू नका. मोकळा संवाद नाते अधिक मजबूत बनवतो. भूतकाळातील गोष्टी सोडायला शिका. जुन्या दुःखद आठवणी किंवा चुका सतत आठवत राहिल्यास वर्तमानातील आनंद कमी होतो. जोडीदाराला आवश्यक ते स्वातंत्र्य द्या. अति काळजी आणि अति भावनिक अपेक्षा कधी कधी नात्यावर ताण निर्माण करू शकतात. विश्वास आणि संयम जपा. कोणतेही नाते प्रेमासोबत विश्वास, समजूतदारपणा आणि संयमावर टिकते. हे गुण जोपासल्यास नाते अधिक आनंदी आणि दीर्घकाळ टिकणारे बनते. विशेष ज्योतिषीय सल्ला. कर्क राशीच्या व्यक्तींनी नाते निवडताना फक्त भावना पाहू नयेत. व्यक्तीचा स्वभाव, मूल्ये, जबाबदारीची भावना आणि नात्याप्रती असलेली निष्ठा यांचाही विचार करावा. कारण कर्क राशीचे लोक प्रेमात पूर्णपणे झोकून देतात. निष्कर्ष. कर्क राशीचे लोक प्रेमळ, संवेदनशील, निष्ठावान आणि कुटुंबासाठी समर्पित असतात. त्यामुळे त्यांचे सर्वाधिक जुळणारे संबंध वृश्चिक, मीन, वृषभ आणि कन्या राशींसोबत मानले जातात.
या राशी त्यांना भावनिक आधार, विश्वास आणि स्थैर्य देतात. मात्र कोणतीही रास नाते यशस्वी किंवा अयशस्वी ठरवत नाही. नात्यातील प्रेम, संवाद, विश्वास आणि समजूतदारपणा हेच खरे यशाचे गमक असते. लक्षात ठेवा, जिथे प्रेमासोबत विश्वास आणि समजूतदारपणा असतो तिथे कोणतीही जोडी यशस्वी होऊ शकते. जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर कमेंटमध्ये तुमची रास आणि तुमच्या जोडीदाराची रास नक्की लिहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.